ठाण्याजवळ दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना घडली। धावत्या लोकल ट्रेनमधून सुमारे 8 प्रवासी खाली पडले। ही घटना सकाळी गर्दीच्या वेळेत घडली। जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे। या अपघातातील प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती मिळत आहे। माहितीनुसार कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला म्हणजेच CSMT मुंबईकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। सकाळी 9:20 दरम्यान दिवा आणि मुंब्रा या स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली। CSMT कडे जाणाऱ्या लोकल मधल्या प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात फुटबोर्डवर लटकत उभे होते। त्याचवेळी कल्याण कसाराच्या बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली। या लोकलच्या धक्क्याने कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला म्हणजे CSMT कडे जाणाऱ्या लोकलमधून 8 प्रवासी दरवाज्यातून खाली पडले। यापैकी 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत अशी माहिती सध्या समोर येत आहे। तर माहितीनुसार ज्या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या तिथे 2 रेल्वे रुळांमधील अंतर कमी आहे। तसेच अनेक प्रवासी दरवाज्यात उभे होते, त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या। हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासले गेले। त्यांच्या बॅगा दुसऱ्या लोकलवर आदळल्या, त्यामुळे दरवाज्यात उभे असलेले 8 प्रवासी खाली पडले। तर मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल प्रवाशांनी गच्च भरली होती। काही प्रवासी पायदानावर उभे राहून प्रवास करत होते। त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून डाऊन दिशेने जाणारी एक लोकल समोरून आली आणि या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या। या भागात 2 रेल्वे रुळांमध्ये अंतर कमी आहे। तसेच अनेक प्रवासी दरवाज्यात उभे होते, त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या। हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि त्यांच्या बॅगा दुसऱ्या लोकलवर आदळल्या, त्यामुळे दरवाज्यात उभे असलेले 8 प्रवासी खाली पडले असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। दरम्यान या अपघातात एका GRP कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये GRP कर्मचारी विकी बाळासाहेब मुख्यादल यांचा मृत्यू झाल्याचे समोर आला आहे। या घटनेनंतर सर्वत्र मात्र खळबळ माजली आहे। या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या घटनेबद्दल भाष्य केलं आहे। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे। जखमींना लवकर आराम मिळावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। मात्र अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे ज्यात दोन्ही बाजूनं लोकल जात असताना फूट ओव्हरवर लोक उभे असताना पडण्याची ही पहिलीच घटना आहे। CCTV होते की नाही, लोकलमध्ये गर्दी किती होती या संदर्भात माहिती घेतली जाऊ शकते। चौकशी या संदर्भातली नक्कीच होईल। अपघातग्रस्तांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करणं महत्त्वाचे होते, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। काही जणांमध्ये लोकलमध्ये भांडणं सुरू होती असं कळतंय। या संदर्भात देखील माहिती घेत आहोत आणि तपास केला जात आहे। या घटनेचा कोणताही परिणाम रेल्वे वेळापत्रकावर झालेला नाही अशी माहिती मध्य रेल्वेचे अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली है। दीवा के बीच में घटना घटी थी। इस घटना के अंतर्गत अभी तक जो खबर प्राप्त हुई है उसके चलते 4 व्यक्ति हताहत होने की खबर है। इसके अलावा 4 और व्यक्ति जो जख्मी हैं उनके ऊपर उपचार दोनों अस्पतालों में चल रहा है, शिवाजी हॉस्पिटल कलवा और साथ ही साथ में थाना सिविल हॉस्पिटल में चल रहा है। इसके चलते रेलवे बोर्ड के द्वारा जो सारे नॉन AC लोकल रेक अभी चल रहे हैं
उसमें रेट्रोफिटमेंट करने का निर्णय लिया गया है और साथ ही साथ में जो नए रेक आएंगे वो सारे नए रेक एसी के द्वारा चलाए जाएंगे। ये निर्णय रेलवे बोर्ड के द्वारा लिया गया है। और इसके अलावा हम लोग यात्रियों से निवेदन करते हैं कि कृपया फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल ना करें।